मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये एक मोठा रॅकेट उद्ध्वस्त केलाय। माझ्यासोबत सीपी साहेब आहेत। काय सांगाल सर, हे कशा प्रकारे रॅकेट होतं? आपला नोव्हेंबर 2021 मध्ये 2021च्या सेकंड हाफ मध्ये काशीमीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गाडी चोरी गेली होती आणि त्यानंतर वाडीव पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये परत एक गाडी चोरी गेली होती। एकदा ट्रक गेला होता, एक आयशर गेला होता। ही घटना 2021 ची आहे। त्याचा FIR इथे दाखल होता। याच गुन्ह्याचा तपास जेव्हा आपण करत होतो, म्हणजे आता गुन्हा दाखल होऊन तर अडीच वर्ष लोटून गेले होते, परंतु जे आपले पेंडिंग केसेस आहेत त्याचा आपण थोडा अधूनमधून पाठपुरावा करत असतो। तर याच्यात आपण जे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यात इतर जिल्ह्यामध्ये जे काही आरोपी आहेत, ज्याच्यावर काही अशा प्रकारचे गुन्हे आहेत, त्यांचा आपण आढावा घेतला आणि त्यात हा जो आहे तो समोर आला की छत्रपती संभाजीनगरचे 2 आरोपी आहेत, एक अमरावतीचा आरोपी आहे, एक नांदेडचा। याच्यावर जुने गुन्हे दाखल आहेत। तर हे जे जुने गुन्हे आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी केली। तर त्यात असा निदर्शनास आला की हे जे लोक आहेत हे आपले ऑनलाईन एक आपला काही राज्य आहेत आपले तपासमध्ये आतापर्यंत आलेलं आहे, एक नागालँड आणि एक अरुणाचल प्रदेश। तिथे एक काही फेक डॉक्युमेंट सबमिट करतात आणि त्या ठिकाणी जाऊन एक कागदपत्र तयार करतात, म्हणून त्याच कागदपत्राची ऑनलाईन NOC इथे घेऊन महाराष्ट्रामध्ये त्याचा एक रजिस्ट्रेशन करतात। तर हे जे रजिस्ट्रेशन त्यांनी इथे केलेलं आहे त्यावरून या ठिकाणी आपला आम्ही आतापर्यंत 45 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत। त्याची एकूण किंमत 7,35,00,000 आहे। यात आज जे 3 फिर्यादी आहेत त्यात एक आमच्या एरियातला आहे, एक लातूरचा आहे आणि एक छत्रपती संभाजीनगरचा आहे। या तिघांना त्यांचा मुद्देमाल आम्ही परत केलेला आहे। यात 16 गुन्हे आतापर्यंत दाखल असल्याचे निदर्शनास आलेले आहेत। 14 महाराष्ट्राचे आहेत, एक UPचे आहे, एक राजस्थानचे आहे। सर, यामध्ये हे लोक नेमकं कशी काय करायचे, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना जे अधिकारी याच्यामध्ये कोणी सामील आहेत का? आपण याचा टोटल सर्व प्रकारे तपास करणार आहोत। 360 डिग्री इन्व्हेस्टिगेशन, त्यात जे काही आढळून येईल आपण त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत। यापूर्वी सुद्धा आपण कारवाई केली, त्या कारवाई आणि या कारवाईत काय फरक आहे? याची मोडस मध्ये थोडीशी डिफरन्स आहे। काय मोडस आहे सर? ते आम्ही आपल्याला पूर्वी सांगितलेलं आहे। मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या या ठिकाणी अनेक अजून अधिकारी सुद्धा जाळ्यात येऊ शकतात, त्यामुळे अजून तपास करणार आहोत असं CP यांनी सांगितलेलं आहे। राजा महलसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर।